तुम्ही केवायसी हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल। बँक किंवा वित्तीय संस्था आर्थिक सेवा देण्यासाठी आपल्या ग्राहकांची केवायसी करतात। तसेच विविध डिजिटल पेमेंट ॲप वापरण्यासाठी सुद्धा केवायसी करावी लागते। तेव्हा आज आपण केवायसी म्हणजे काय व केवायसी का केली जाते याबद्दल सोप्या शब्दात माहिती घेऊ। केवायसीचा फुल फॉर्म आहे नो युअर कस्टमर, ज्याचा अर्थ होतो आपल्या ग्राहकाला जाणून घ्या किंवा आपल्या ग्राहकाला ओळखा। ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँक, वित्तीय संस्था व इतर कंपन्या त्यांच्या ग्राहकांची ओळख आणि पत्त्याची पडताळणी करतात। केवायसी प्रक्रिया प्रामुख्याने मनी लॉन्ड्रिंग म्हणजे बेकायदेशीर मार्गाने कमावलेले पैसे कायदेशीर मार्गाने कमावल्याचे दाखवणे, दहशतवादाला पैसा पुरवणे, आर्थिक फसवणूक आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी केली जाते। भारतात 2002 मध्ये रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी केवायसी मार्गदर्शक तत्त्वे सुरू केली। केवायसी प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी आणि इतर नियामक संस्थांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अनिवार्य आहे। केवायसीद्वारे ग्राहक कोण आहे, त्याची ओळख व पत्ता खरा आहे की नाही ते तपासले जाते। केवायसीमुळे तुमच्या खात्याची आणि तुमच्या पैशांची सुरक्षा सुनिश्चित होते। यामुळे तुमच्या नावावर कोणीही खोटे खाते उघडून त्याचा गैरवापर करू शकत नाही। केवायसी धोरणाअंतर्गत आर्थिक व्यवहारांवर सतत लक्ष ठेवले जाते, जेणेकरून संशयित व अनियमित व्यवहार ओळखता येतील। केवायसी प्रक्रियेत ग्राहकांची मूलभूत माहिती गोळा केली जाते, जसे ग्राहकाचे नाव, पत्ता, जन्मतारीख, संपर्क तपशील व इतर आवश्यक माहिती घेतली जाते। ग्राहकांची उत्पन्नाची साधने आणि आर्थिक व्यवहारांचा इतिहास तपासला जातो। ग्राहक कमी जोखीम, मध्यम जोखीम आणि उच्च जोखीम गटात मोडतो का ते ठरवले जाते आणि गरजेनुसार केवायसी माहिती अपडेट म्हणजे अद्ययावत केली जाते। भारत सरकारने सुरू केलेली एक केंद्रीकृत केवायसी प्रणाली सुद्धा आहे, ज्याला CKYC म्हणजे सेंट्रल नो युअर कस्टमर म्हटले जाते, जिथे ग्राहकांची केवायसी माहिती एकाच ठिकाणी संग्रहित केली जाते। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक विशिष्ट 14 अंकी CKYC क्रमांक मिळतो। हा क्रमांक तुमच्या ओळखीचा पुरावा असतो। जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये व्यवहार कराल तेव्हा तुम्ही फक्त CKYC क्रमांक दिल्यास ती संस्था CKYCच्या डेटाबेसमधून तुमची माहिती घेऊ शकते। केवायसी प्रक्रिया अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये केली जाते, जसे बँकेत खाते उघडताना, क्रेडिट कार्ड घेताना, कर्ज घेताना, मोठ्या रकमेचे व्यवहार करताना, सरकारी आर्थिक योजनांचा लाभ घेताना, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना, विमा पॉलिसी खरेदी करताना, शिष्यवृत्तीचा लाभ घेताना, भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजनांचा लाभ घेताना, क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगसाठी खाते उघडताना, मौल्यवान वस्तूंची मोठी खरेदी करताना, परदेशात पैसे पाठवताना किंवा परदेशी चलन खरेदी करताना ग्राहकांची केवायसी प्रक्रिया केली जाते। तसेच गैर आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा केवायसी प्रक्रिया केली जाते, जसे नवीन सिम कार्ड खरेदी करताना, पासपोर्ट काढताना, रेशन कार्ड काढताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना, नवीन आधार कार्ड काढताना किंवा अपडेट करताना, नवीन गॅस कनेक्शन घेताना व शासकीय प्रमाणपत्रे काढताना केवायसी प्रक्रिया केली जाते। केवायसी प्रक्रियेमध्ये बँक, वित्तीय संस्था किंवा इतर संस्था ग्राहकांचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र मागवतात आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, भाडे करारनामा, विजेचे बिल, पाण्याचे बिल किंवा गॅसचे बिल मागवतात। केवायसीचे प्रमुख 2 प्रकार आहेत, जसे रेग्युलर केवायसी आणि डिजिटल केवायसी। रेग्युलर केवायसी म्हणजे सामान्य केवायसी प्रक्रियेत ग्राहकाला प्रत्यक्ष संबंधित संस्थेत जाऊन केवायसी फॉर्म भरून कागदपत्रे सादर करावी लागतात आणि पडताळणी करून घ्यावी लागते। डिजिटल केवायसीमध्ये 2 प्रकार आहेत, जसे eKYC आणि व्हिडिओ केवायसी। eKYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर। eKYC प्रक्रियेत वेबसाईट किंवा ॲपद्वारे फॉर्म भरून आधार आधारित OTPद्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे ओळख पटवली जाते। बायोमेट्रिक म्हणजे बोटांचे ठसे, चेहरा, डोळ्यांची बाहुलीद्वारे ओळख पटवली जाते। eKYC जलद होते, यामध्ये भौतिक कागदपत्रे सादर करण्याची गरज नसते। व्हिडिओ केवायसी ही केवायसी प्रक्रियेची नवीन पद्धत आहे। ही प्रक्रिया सुद्धा जलद आहे। यामध्ये संस्थांचे कर्मचारी व्हिडिओ कॉलच्या मदतीने कागदपत्रांची पडताळणी आणि ग्राहकांची ओळख पटवतात। eKYC आणि व्हिडिओ केवायसी दोन्हीही घर बसल्या करता येतात। बऱ्याच वेळा eKYC मार्फत अर्धी केवायसी प्रक्रिया केली जाते, त्यामुळे सेवांमध्ये मर्यादा येऊ शकतात,
पण व्हिडिओ KYC मार्फत पूर्ण KYC प्रक्रिया केली जाऊ शकते। त्यामुळे कोणत्याही मर्यादेविना आपण सेवांचा लाभ घेऊ शकतो। त्यामुळे बऱ्याच वेळा KYC केल्यानंतर संस्थेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC मार्फत पूर्ण KYC प्रक्रिया करावी लागते। KYC प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे। KYC प्रक्रिया केली नाही तर सेवेचा लाभ मिळत नाही, सेवांमध्ये मर्यादा येऊ शकतात किंवा सेवा बंद होऊ शकते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।